नमस्कार. आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे एक वारी अशी. कविता सादर करण्यापूर्वी या कवितेच्या संदर्भातील एक अनुभव आपल्याला शेअर करायचा आहे. 2 आठवड्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझ्या शेजारी सफेद रंगाचा सदरा कुर्ता घातलेले एक गृहस्थ बसले होते. त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती, कपाळावर चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशी माळ. पाहता क्षणी लक्षात आलं की ते वारकरी आहेत. आषाढी जवळ आली होती म्हणून मुद्दामच विचारलं, वारीला नाही गेलात? तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते मनाला स्पर्श करणार होतं. ते म्हणाले, माऊली, यंदा वारीला नाही गेलो. पांडुरंगाची इच्छा. रिक्षा चालवतो मी. रिक्षावरती आमचं घर चालतं. घरात कारभारी नाही. मुले शिक्षणाची आहेत. माझी माय अंथरुणाला खेळलेली आहे. आज तिलाच घेऊन इथे आलो आहे. 2 दिवस रिक्षा बंद ठेवली तरी घर खर्च, मायचं दवापाणी, लेकरांच्या गरजांना कसा पुरा पडू मी? भगवंताकडे याची तक्रार नाही. आजवर त्याने जसं ठेवलंय त्या समाधानी आहे. आणि राहिला प्रश्न वारीचा, तर रिक्षा चालवतो मी. वारी रोजचीच होते की. माझ्या रिक्षामध्ये येणारा प्रत्येक गिराईक हा माझ्यासाठी वारकरीच. आजवर जवळचं असो किंवा दूरचं, कोणतंच भाडं मी कधी नाही म्हटलं नाही. वारीच ती, भगवंताची इच्छा. आजवर कमावलेल्या पैशातून घरातील कुटुंबातील लोकांसाठी, माझ्या मायसाठी, माझ्या मुलांसाठी जेव्हा काहीतरी घेऊन जातो, कारभारणीच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहिलं ना, तिथेच भरून पावतो मी. माझा पांडुरंग मला तिथे भेटतो. माझा देव माझ्यासाठी माझ्या घरी येतो. हे माझं पुण्यथोर. त्यांचं हे बोलणं ऐकून जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून गेला. शिल्लक गोष्टींचा ताण आणि दुःख करणारे आपण या वारकरी संप्रदायाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. तेव्हा सादर करते कविता एक वारी अशी. जीव आतुर माझा पाहण्या पांडुरंग सावळा, यंदा मात्र वारी नाही, जणू हुकला आनंदाचा सोहळा. कर्तव्य कर्मनिष्ठेत असा पुरता मी गेलो वाकून. कर्तव्य कर्मनिष्ठेत असा पुरता मी गेलो वाकून. माझी पंढरी, माझी इंद्रायणी, माझी विटाई, तुला नमस्कार करतो मी दुरून. आजवर वारी कधीच चुकली नाही. आजवर वारी कधीच चुकली नाही. पांडुरंगा, तुझे चरण कधी चुकले नाही. कर्मयोग करताना तुझी भक्ती कधीच सोडली नाही. पुंडलिकासाठी 28 युगे तू विठेवरी उभा राहणारा. पुंडलिकासाठी 28 युगे तू विठेवरी उभा राहणारा. भगवंता, माझ्या मायेच्या सेवेत मावे माझा गोकुळ सारा. गोड मानून घे सावळ्या माझी ही भक्ती सुमने. गोड मानून घे सावळ्या माझी ही भक्ती सुमने. पुढल्या वर्षी माय सोबत वारीचा योग घडावा. हेच असे मागणे, हेच असे मागणे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.